बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशातल्या इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने ICT दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे। शेख हसीना यांनी या निर्णयाला एकतर्फी आणि राजकीय प्रेरित निर्णय असल्याचं म्हटलंय। त्या म्हणाल्या, माझं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय हा निर्णय देण्यात आलेला आहे। जनतेतून निवडून न आलेल्या सरकारच्या न्यायाधिकाराने हा निर्णय दिला आहे, त्यामुळे हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे। मागच्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी बांगलादेश सरकार कोसळल्यानंतर शेख हसीना भारताच्या आश्रयाला आहेत। सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकार बांगलादेशने शिक्षा सुनावली आहे। त्यापूर्वी कोर्टाने त्यांना फरार घोषित केलं होतं। कोर्टात निर्णय देताना न्यायाधिकरणाने म्हटलं की मागच्या वर्षी 15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या प्राणघातक कारवाईमागे हसीना यांचाच हात असल्याचे सिद्ध झाले आहे। न्यायालयानं म्हटलं की 19 जुलैनंतर गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी अनेक बैठका झाल्या, ज्यामध्ये विद्यार्थी आंदोलन दडपण्याचे आदेश देण्यात आले होते। शेख हसीना यांनी आंदोलकांना लक्ष्य करण्यासाठी कोअर कमिटीला आदेश दिले, तर अवामी लीग समर्थकांनी आंदोलकांवर हल्ला केला। चौकशी दरम्यान IGPंनी कथित कृत्यांमध्ये आपला सहभाग कबूल केला। दरम्यान या प्रक्रियेत न्यायालयाने एकूण 54 साक्षीदारांच्या साक्षी ऐकल्या, तसेच देशभरातून गोळा केलेले पुरावे आणि विविध स्रोतांकडून मिळालेले अतिरिक्त पुरावे देखील तपासण्यात आले। शिवाय संयुक्त राष्ट्रांच्या एका एजन्सीच्या अहवालाचा अभ्यास करण्यात आला। त्यात असा निष्कर्ष काढण्यात आला की शेख हसीना आणि गृहमंत्र्यांच्या आदेशावरून प्राणघातक कारवाई करण्यात आलेली होती। कोर्टाच्या निकालानंतर शेख हसीना म्हणाल्या की हा निर्णय पूर्वनियोजित होता। मला माझा खटला चालवण्याची किंवा वकिलाद्वारे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही। न्यायाधिकाराने केवळ अवामी लीगच्या सदस्यांवर खटले चालवले। राजकीय विरोधकांनी केलेल्या हिंसाचाराकडे मात्र दुर्लक्ष केलं।